झी 24 तास एक पाऊल पुढे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने आता आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे। गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा पालवे यांच्या विरोधात धनंजय मुंडेच्या उमेदवारीवर या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्याचं शल्य मनात बाळगून धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात 1.5 वर्षांपूर्वी बंडाचं निशाण फडकवलं। मात्र त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता। अखेरीस तो त्यांनी दिला। त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय। धनंजय यांनी पक्षप्रवेश केल्यास त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची संधी दिली जाईल असं सांगत राष्ट्रवादीनेही धनंजय यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलंय। खरं म्हणजे काका गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत तयार झालेल्या धनंजय मुंडे यांनी या निमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या साम्राज्यालाच आव्हान निर्माण केलंय। काकांकडून जिल्ह्याच्या राजकारणात धडे गिरवून धनंजय यांनी बीड जिल्ह्यावर जबरदस्त पकड निर्माण केली। आधी भाजप पक्ष संघटनेत जिल्हा स्तरावर त्यांनी आपली पकड मजबूत केली। जिल्हा परिषदेवर निवडून आल्यावरही त्यांनी आपली ही ताकद कशी वाढती राहील याचीच काळजी घेतली। 127 पैकी 72 ग्रामपंचायतींवर धनंजय यांचं वर्चस्व आहे। या आकडेवारीतूनच त्यांची ताकद दिसून येते। मात्र त्यानंतर ग्रामपंचायत असो व पंचायत समिती प्रत्येक निवडणुकीत धनंजय काकांवर वरचढ ठरले। तरीही तांत्रिक कारणाने त्यांना आमदारकीचा राजीनामा देता आला नव्हता। अखेरीस तो त्यांनी दिला। या निमित्ताने आता गोपीनाथ मुंडे यांची जिल्ह्यात कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीला जोरदार हत्यार मिळालंय। तसे संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत। म्हणजे लोकसभेसाठी धनंजय यांना बीडमधून थेट गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढवलं जाऊ शकतं किंवा परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पालवे यांच्या विरोधात उभं केलं जाऊ शकतं। लोकसभा पण लढू शकताय, या परळीमध्ये विधानसभेचे पण उमेदवारी पक्ष देऊ शकताय, विधान परिषद पण होऊ शकते। त्या बाबतीत आता निर्णय नाही, पक्ष योग्य निर्णय घेईल। कधी काँग्रेस पक्ष कोणाचे घर तोडू इच्छित नाही, पण एखाद्या माणसाला स्वतःची माणसं सांभाळता येत नाही, सोबत ठेवता येत नाही, मग त्या परिवारातले लोक एखादा निर्णय घेत असतील त्या बाबतीत पक्षाचे काही म्हणजे हातभार नाही त्याच्यात। धनंजय यांनी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवली तरी त्यांची लढत थेट काका किंवा चुलत बहिणीशीच होणार हे नक्की। तसं झालं तर गेल्या निवडणुकीत 8 कोटी खर्च केल्याची कबुली देणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना यावेळी त्यापेक्षा मोठा खर्च करावा लागेल आणि धनंजयसाठी राष्ट्रवादीही मागे राहणार नाही। म्हणजे बीडमध्ये पुन्हा पैशाचा धूर निघेल अशीच चिन्ह दिसतायत। काकांच्या तालमीत तयार झालेल्या पुतण्याचं आव्हान अनुभवी गोपीनाथराव मुंडे कसं परतवणार याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली। पुढचं वर्ष 1.5 वर्ष तरी बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष आणखी तीव्र होणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।